ते त्या गटाचा विषय अजिबात नाही। पंजाचा एबी फॉर्म घेऊन निवडून आलेले जे लोक आहेत ते सगळे पक्षाचे आणि आमचे। तुम्ही वरिष्ठांना याची तक्रार केली आहे का? वरिष्ठांनी दखल घेतली आहे? सुरुवात त्यांनी केली। सुरुवातीला सगळे नगरसेवक निवडून आल्यानंतर सगळे नगरसेवक माझ्या ऑफिसला आले, त्यांना हार घालून त्यांचे स्वागत करण्यात आले। स्वागत केल्यानंतर सगळ्यांनी स्वतःहून जवळपास 23 लोकांनी सर्टिफिकेट माझ्याकडून आणून दिल्यानंतर लोकांना रॅलीतून उचलून नेण्याचा प्रकार हा त्यांच्याकडून सुरू झाला आणि त्याच्यामुळे राहिलेले जे नगरसेवक आहेत ते कुठेतरी सेफ राहिले पाहिजे म्हणून मी माझ्या देखील नगरसेवकांना मग सोयीनुसार ठेवले। पण त्यांच्याकडे असलेले आणि माझ्याकडे असलेले सगळे नगरसेवक हे पक्षाचे आणि आमच्याच आहे। आपण पक्षाच्या हायकमांडला सांगितलंय का आणि पुढे त्यांच्याकडनं काय कारवाई अपेक्षित आहे? कोणी येणार आहे का? सगळ्यांनाच मी सांगितलं, सगळ्यांशीच मी बोलली की माझा मतदारसंघ इथला जो काही निर्णय असेल तो निर्णय मी घेईल। मी कोणाच्या मतदारसंघात ढवळाढवळ करत नाही, त्यांनी देखील माझ्या मतदारसंघात ढवळाढवळ करू नये। काल गटस्थापन करण्यासाठी देखील आम्ही या ठिकाणी आलो होतो, पण काल गॅजेट निघालं नाही, त्याच्यामुळे गटस्थापन होऊ शकलं नाही। पण 22 तारखेला आयुक्त मॅडमनी आम्हाला वेळ दिला आहे 11 वाजताचा। 22 तारखेला रीतसर सगळी प्रोसेस करून काँग्रेसचा गट फॉर्म आम्ही 22 तारखेला करणार। प्रदेशाध्यक्ष येणार आहेत का? काय बोलणं होणार आहे त्यांच्यासोबत? काल मला निरोप आला की प्रदेशाध्यक्षाचा देखील फोन मला होता। ते बोलले की ताई कुठलाही निर्णय घेऊ नका। खरं तर आज आम्ही जिल्हा काँग्रेस आणि शहर काँग्रेसचे सगळे पदाधिकारी मिळून आज नागपूरला आम्ही प्रेस कॉन्फरन्स या ठिकाणी ठेवली होती, पण त्यांनी सांगितलं की किमान आजच्या दिवस तुम्ही प्रेस कॉन्फरन्स घेऊ नका, वरिष्ठ नेते उद्या येणार आहे, त्यांच्याशी चर्चा करा आणि त्याच्यानंतर जो काही निर्णय घ्यायचा तो निर्णय आम्ही घेऊ। तुमचं काही विजय वडेट्टीवारांशी बोलणं थेट बोलणं झालेलं आहे का? किती नगरसेवक आता आहे? माझ्याकडे आता माझे 13 नगरसेवक, जनविकास सेनेचे 3 नगरसेवक, असे 16 नगरसेवक माझ्याकडे आहे। तुमचं काही थेट वडेट्टीवारांशी बोलणं झालं आहे का? नाही। काही फोनवर बोलणं झालं आहे? त्यांच्याशी काही संपर्क आला? त्यांच्याकडून काही कोणाच्या माध्यमातून निरोप आला? काही झालं? नाही, निरोप आला का ना त्यांचा फोन आला का मी कशाला बोलू? चंद्रपूरचे खासदार मी आहे। जे नगरसेवक ते घेऊन गेले त्यांनी त्या नगरसेवकांना माझ्याकडे आणून द्यावं। रीतसर जो काँग्रेसचा गट फॉर्म होता त्या गटात त्यांनी सामील व्हावं। सगळ्यांचं स्वागत आहे। मॅडम, या सगळ्या गोष्टींचा फायदा काँग्रेसचा एक गट आमच्या संपर्कामध्ये आहे। पक्षवाढीसाठी म्हणून आम्ही ही महापालिका लढवली। 12 नगरसेवकावरून 30 नगरसेवक निवडून आणले आणि ज्यांना पक्ष वाढवायचा असेल ते काँग्रेसच्या सोबत राहील, ज्यांना पक्ष विकून खायचा असेल ते काँग्रेसच्या विरोधात जाईल। पण माझी स्पष्ट भूमिका आहे, बहुमताच्या जेव्हा जवळ आपण पोचलो, महापौर हा 100% काँग्रेसचा होईल। यात जे काही घटक पक्ष आमच्यासोबत निवडणुका लढवले जरी नसेल, पण महायुती महाविकास आघाडी म्हणून लोकसभा असतील, विधानसभा आमच्यासोबत राहिले, त्या सगळ्या घटक पक्षांना सोबत घेऊन आम्ही 100% महापौर काँग्रेसचा बसवू आणि काँग्रेसमध्ये सत्ता। कोणत्या गटाचा महापौर बनावा याची आहे की काँग्रेसचा महापौर बनावा? लढाई ही गटातटाची नसून महापौर हा काँग्रेसचा होईल। निवडून आलेले सगळे लोक ही काँग्रेसचे असल्यामुळे हा त्याच्या गटाचा आणि तो त्याच्या गटाचा विषय अजिबात नाही। निवडून आलेले सगळे नगरसेवक हे माझे आहे। मॅडम, उभाठा म्हणजे आज संजय राऊतांनी म्हटलेलं आहे की उभाठाशिवाय तिथं महापौर बसवता येणार नाही। उभाठाने तुमच्याशी संपर्क साधलेला का? तुमचं काही माझं देखील बोलणं झालं। जे घटक पक्ष होते, मग वंचित असतील, उभाटा असतील, सगळ्यांशी मी बोलली आणि मला विश्वास आहे की ज्या पद्धतीनं आम्ही सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढवल्या ते पक्ष 100% आमच्यासोबत येईल आणि सत्ता स्थापनेत देखील ते भागीदार म्हणून आमच्यासोबत राहील आणि जो काही त्यांचा वाटा अपेक्षित आहे तो वाटा आम्ही 100% त्यांना देऊ। सुधीर मुनगंटीवारांनी म्हटलं होतं की आमच्या चंद्रपुरात महापौर बसणार नाही। नक्कीच महापौराचं बहुमत कोणाला नसल्यामुळे कोणाचा तरी सपोर्ट घेतल्याशिवाय महापौर त्या ठिकाणी बसू शकत नाही। BJP सोबत आम्ही जाऊ शकत नाही, सेनेसोबत आम्ही जाऊ शकत नाही, त्याच्यामुळे उरलं वंचित आणि शिवसेना, नक्की त्यांना सोबत घेऊनच आम्ही महापौर त्या ठिकाणी। सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं की आम्ही काँग्रेसच्या काही नगरसेवकाच्या संपर्कात आहे। या सगळ्या भांडणामुळं कुठेतरी भाजपला फायदा होईल का? काय तुम्ही बघता सगळ्याची? कितीही काँग्रेसच्या नगरसेवकासोबत कोणी असलं, हे सुधीर भाऊने जरी बोलले असले तरी BJPचे नगरसेवक काँग्रेससोबत जाऊ शकत नाही, काँग्रेसचे नगरसेवक BJP सोबत जाऊ शकत नाही। कुठंतरी पक्षाचा व्हीप असतो, गटनेत्याने दिलेला आदेश हा प्रत्येकाला लागू होतो। एखाद्या पक्षाच्या सिम्बॉलवरती निवडून आलेला नगरसेवक जर का दुसऱ्या पक्षात गेला तर निलंबनाची कारवाई ही पक्ष अंतर्गत त्याच्यावरती होते। त्याच्यामुळे भाजपाचे नगरसेवक काँग्रेसला पाठिंबा देईल आणि काँग्रेसचे नगरसेवक भाजपाकडे जाईल हे असं कधीही होणार नाही। ही वारंवार ही काँग्रेसमधली म्हणजे जी खतखत आहे आपली जी बाहेर येते ही आता आरपारची लढाई म्हणता येईल। काँग्रेसमध्ये अंतर्गत कुठेतरी भूमिका घ्यावी लागेल। नक्कीच भूमिका का घ्यायची ते आमचं स्पष्ट आहे। कालच आमची जिल्हा काँग्रेस, शहर काँग्रेस आणि सगळ्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली आणि त्याच्या संदर्भातच आज आम्ही प्रेस कॉन्फरन्स आयोजित केली होती। पण मला सकाळी आज प्रांताध्यक्षाचा फोन आला की तुम्ही आजच्या दिवस वेट अँड वॉचची भूमिका घेऊन राहा, उद्या तुम्हाला जो निर्णय घ्यायचा आहे तो निर्णय घ्या।
आमच्या बाबतीत आम्हाला जो अनुकूल आहे तो निकाल प्रदेशकडून आला तर ठीक आहे, नाहीतर जो काही निर्णय घ्यायचा आहे ते आमच्या सगळ्यांचा ठरवू. तर प्रतिभा धानोरकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. त्याच्यामुळे चंद्रपूरमध्ये माझ्याकडे 16 नगरसेवक आहेत, वडेट्टीवार त्यांच्या बाजूने कोणते नगरसेवक त्यांचे काँग्रेसचे घेऊन गेलेले आहेत हे माहीत नाही, त्यांनी त्यांचं बघावं. पण या सगळ्या याच्यात निर्णय मीच घेणार असं त्यांनी स्पष्टपणे म्हणलंय. मनपा निवडणुकीत अख्ख्या राज्यात पानिपत झालेल्या काँग्रेसला फक्त लातूर आणि चंद्रपूरच्या जनतेनं हात दिलाय. मात्र चंद्रपूरमधील गटबाजीच्या कित्त्यामुळे हातातोंडाशी आलेली सत्ता ही काँग्रेसला गमवावी लागण्याची शक्यता आहे. आणि त्याचं कारण म्हणजे काँग्रेसच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी आपल्या गटाचे 12 नगरसेवक अज्ञात स्थळी पाठवले, तर विजय वडेट्टीवार यांनीही त्यांच्या गटाचे 15 नगरसेवक सुरक्षित ठिकाणी हलवलेत. नगरसेवक फुटू नये हे त्यामागचं कारण दिलं जात असलं तरी या दोन नेत्यांमधील गटबाजी या निमित्तानं चव्हाट्यावर आलेली आहे. सुधीरजी मुनगंटीवारांनी काही स्टेटमेंट केलं की काँग्रेसचा एक गट वगैरे हे सगळी अफवा आहे आणि ते मतदारामध्ये संभ्रम निर्माण करणारी गोष्ट आहे. त्यामुळे मला त्यामध्ये नगरसेवक पूर्णतः सुरक्षित आहेत, सर्व आमच्याकडेच आहेत. ते मग खासदारांच्याकडे असू दे की आमदारांच्याकडे असू दे, आम्ही काँग्रेसचे आहोत. आम्ही एकत्र येऊ, गटनेता तयार करताना एकत्र येऊ आणि सत्ता स्थापन करतानाही आम्ही एकत्रच राहणार आहोत. आम्ही एकच आहोत. काँग्रेस पक्षाचे 27 नगरसेवक आहेत आणि 27ही एकत्र राहतील. व्यवस्थेसाठी आपण वेगळे जरी ठेवले असले तरी गटनेता एक होईल आणि काँग्रेसचा महापौर चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये बसेल. एकीकडे चंद्रपूर काँग्रेसमध्ये गटबाजी उफाळून आली आहे, तर दुसरीकडे सत्ता स्थापनेसाठी धडपडणाऱ्या भाजपनं काँग्रेसच्या नगरसेवकांना गळाला लावण्याचा प्रयत्न सुरू केला. त्यामुळे चंद्रपुरात काँग्रेस सत्ता सोपान गाठणार की भाजप काँग्रेसच्या हाती आलेल्या सत्तेवर हात मारणार हे आगामी काळात स्पष्ट होईल. त्यामुळे आता चंद्रपुरात महापालिकेवरती सत्ता स्थापन तर म्हणजे काँग्रेसकडे संख्याबळ चांगल्या पद्धतीने आलेलं आहे. त्यांना इतरांचा आधार घेऊन खरं तर महापूर जो तो बसवता येऊ शकतो, सत्ता स्थापन करता येऊ शकते. पण गटबाजीला काँग्रेसमध्येच पेव फुटल्याचं आपण बघतोय. असू शकता संपर्कात, कारण काँग्रेसच्या काही नगरसेवकांशी आमचे नगरसेवक बोलत आहेत की विकासासाठी तुम्ही आमच्या बाजूने यावं, आणि काँग्रेसचे काही नगरसेवक तसा प्रतिसादही देत आहेत. त्यांना याची जाणीव आहे आणि म्हणून भारतीय जनता पार्टीच्या काही नगरसेवकांना काँग्रेसच्या नगरसेवकांशी संपर्क करण्याची जबाबदारी देण्यात आली. संजय राऊत यांनी म्हटले की चंद्रपूरमध्ये उबाठाच्या नगरसेवकाशिवाय महापौर बसणार नाही. नाही, ते उबाटांची आपली युती नव्हती, पण उबाटा आणि आम्ही महाविकास आघाडीमध्ये एकत्र आहोत म्हणून आम्हाला वाटतं की आपण एकत्र राहून सत्ता स्थापन करावी अशी आमची भूमिका आहे आणि त्यासाठी त्यांच्याशी चर्चा आमची सुरू आहे. त्यांनी पण उबाठाने पण महापौर पदावर दावा केलेला आहे चंद्रपूरमध्ये. हो, मागं त्यांनी दावा केलेला आहे, प्रश्नच नाही. त्यांनी दावा करण्याचा त्यांचा अधिकार आहे, कारण पण ते आता चर्चा करून आम्ही तो निर्णय घेऊ. चंद्रपूर मनपात एकूण 66 जागा आहेत आणि सत्ता स्थापनेसाठी 34 या बहुमताच्या आकड्याची गरज आहे. मॅजिक फिगर 34ची आहे. सद्यस्थितीत कोणाकडेही स्पष्ट बहुमत नाही आहे. काँग्रेस आघाडीत एकूण जर आपण लक्षात घेतलं, काँग्रेसकडे 27 जागा आहे. काँग्रेस समर्थित जनविकास सेना यांच्याकडे 3 नगरसेवक आहेत. एकूण 30 नगरसेवकांचं संख्याबळ काँग्रेस आघाडीकडे आहे. बहुमतासाठी काँग्रेस आघाडीला 4 नगरसेवकांची आवश्यकता आहे. तर भाजप शिवसेना युतीत भाजपकडे 23 जागा आहेत, 23 नगरसेवक आहेत. शिंदेची शिवसेना 1 जागेवरती जिंकून आलेली आहे. असे एकूण त्यांच्याकडे 24 नगरसेवकांचं संख्याबळ आहे. महायुतीला बहुमतासाठी 10 नगरसेवकांचं संख्याबळ आवश्यक आहे. त्यामुळे यात शक्यता अशी आहे की भाजप काँग्रेसचे नगरसेवक फुडू शकतात. यामध्ये जर आपण पाहिलं तर एकूण जागा 66 आहे, बहुमताचा आकडा 34 आहे आणि यात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे 6 नगरसेवक आहेत. त्यामुळे हे 6 नगरसेवक निर्णायक भूमिका बजावणार आहेत. शिवाय 2 नगरसेवक बहुजन विकास आघाडीकडे, वंचित बहुजन आघाडीकडे. एकूण 8 नगरसेवक जे आहेत हे आपण जर पाहिले तर महत्त्वाची भूमिका बजावतील. अपक्ष 2 आहेत. बसपाकडे 1 नगरसेवक आहे. MIMचा 1 नगरसेवक निवडून आलेला आहे. त्यामुळे इतरांमध्ये
जर आपण लक्षात घेतलं म्हणजे उबाठा असेल, वंचित बहुजन आघाडी असेल आणि इतर मंडळी काय भूमिका बजावत आहेत याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. भाजपसमोरचे पर्याय काय आहेत बघा. यामध्ये आपण जर पाहिलं तर भाजपकडे 23 नगरसेवक आहेत, शिंदे गटाकडे 1 नगरसेवक आहे. त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे 6 नगरसेवक हे जर एकत्रित आले. त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडी 2 नगरसेवक, इतरांमध्ये 2, असा 34चा आकडा जो आहे तो या ठिकाणी एकत्रित होऊ शकतो. असं गणित जमवता येऊ शकतं. पण बघूया बरं काँग्रेस समोरचे पर्याय काय बघा. काँग्रेसकडे 27 नगरसेवक आहेत, जनविकास सेनेकडे 3, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे जर त्यांना जोडले गेले तर 6 नगरसेवक त्यांना जोडले जाऊ शकतात आणि वंचित बहुजन आघाडीचे जे 2 नगरसेवक त्यांना जोडले जाऊ शकतात. असा 38चा आकडा जो आहे मॅजिक फिगरचा तो गाठला जाऊ शकतो. तर पाहूया सत्ता सोपान गाठण्याकरता कोण काय करतंय आणि या सगळ्याच्यात घोडे बाजाराला चांगलाच ऊत येऊ शकतो.